नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मानपाडा ठाणे इथल्या दोस्ती इम्पेरियामध्ये आज आपण आलेले आहोत. सासूबाई विमल पांडुरंग कराडकर आणि सुनबाई आहेत छाया गिरीश कराडकर. या दोघींनाही आज आपण बोलतं करणार आहोत. कराडकर कुटुंबसुद्धा माझ्यासारखंच उत्सुकतेने वाट पाहत आहे की नेमकं गिरीशजींनी आणि छाया वहिनींनी काय काय लपवून ठेवलेलं आहे. सारंच आज त्यांना मनमोकळेपणानं आपण बोलतं करूया, सारंच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि तो आठवणींचा अल्बमही चालूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाण. पारध्याने मारला तीर, हरणीला लागली चाहूल, गिरीशचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या निमित्ताने आदेश बांदेकरांचा आमच्या घरात पडलं पाऊस. अरे वा, द्या ओळख करून सगळे. गिरीश कराडकर मिस्टर, सासूबाई नमस्कार. सासूबाई, मुलगी, हॅलो, मुलगा, आई, नमस्कार. मोठ्या नणंदबाई, 2 नंबर नणंदबाई, 3 नंबर, 4 नंबर, सगळे, भाची, भाऊजी, सुजाता, मयुरी, काळजी करू नका, काळजी करू नका, कोणी रागावू नका बाबा, नाव नाही घेतलं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आमच्या दोघींमध्ये खूपच छान नातं आहे की मुलगी आणि आईपेक्षा देखील चांगलं नातं आहे. सुनबाईच्या वागण्याचं काही फरक नाही किंवा कुठला त्रास नाही. तिची बाजू घ्यायचं काही कारणच नाहीये. औषधं नाही घेतली की मग मी त्यांना दाखवते की हे औषध तुम्ही नाही घेतलंय. नाही नाही मी घेतलं मग त्यांना दाखवून द्यायला लागतं की नाही नाही हे बघा हे तुम्ही नाही घेतलंयत म्हणून. असं काही नाहीये. तिलाच तर विचारून मी औषध घेते. ते जर मला ओरडले तर त्या त्यांनाच ओरडतात, म्हणजे मिस्टरांनाच ओरडतात. सासूबाई कधी मला ओरडत नाहीत, ते त्यांना ओरडतात. तू गप्प बस, तुला काही कळत नाही. असं रिलेशन मी फर्स्ट टाइमच बघतोय की माझी आई असून शी इज मोर क्लोजर टू माय वाईफ. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? बालपण घाटकोपरला. जन्म झाला कोकणात. कोकणात कुठे? गुहागरच्या तिकडे पाटपन्हाळे. आणि मग मुंबईत कोण आलं तेव्हा? मुंबईत वडील आले नोकरीनिमित्त. ते मुंबईत होते. कुठे? नेवल डॉकयार्डला होते ते. तुम्ही कुठे होता राहायला? आम्ही पाचगणी. पाचगणी म्हणजे बालपण तुमचं पाचगणीचं? नाही, सासर माझं पाचगणी, बाहेर पुणे. अरे वा, पाचगणी सारख्या थंड हवेच्या ठिकाणी. हो ना. पण तुमच्या स्वभावात सुद्धा तो थंडपणा असेल ना? अच्छा, जास्त थंड नाही आणि जास्त मीडियम आहे. हो का, बरं केलं तुम्ही मीडियम ठेवला तो. कारण धड महाबळेश्वर नाही आणि धड वाई नाही, मधलं आहे ना ते. हो की नाही? किती वर्ष झाली या घरात येऊन तुम्हाला? ह्या घरात म्हणजे कराडकरांकडे येऊन 31 वर्ष झाली. 31 वर्षापूर्वी कसं काय जमलं तुमचं लग्न? ऑफिसमध्ये आम्ही एकत्र होतो. कुठल्या? नेव्ही. काय हो? मी डिफेन्समध्ये होतो, इंडियन नेव्ही इन सबमरीना. पण आता डिफेन्स मध्ये कोण जातं? नाही, आता डिफेन्स कधी नाही. आता डिफेन्स तसं लागत. डिफेन्स करावं लागत असेल ना? लागतं ना. पण मग एकाच ऑफिसमध्ये होता तुम्ही? नाही, मी डिफेन्समध्ये इंडियन नेव्हीमध्ये असते. ती सिव्हिलियन म्हणून तिथे टेम्पररी जॉबला होती. टेम्पररी. मग परमनंट तुम्ही केलं? नाही, परमनंट नाही. तिथे ते म्हणजे योगायोगच असावा मला वाटतं की द फर्स्ट डे आय सॉ हर अँड फर्स्ट डे आय केप्ट अ फ्लावर, रोज फ्लावर. अरे वा. आणि नंतर हिनी कोणातरी माझ्या सिनियरला समबडी इज कीपिंग फ्लावर्स ऑन अ टेबल, फाइंड आउट. तर ते काय शोधायला काय तिला जमलं? तुम्हाला जमलं नाही? काय झालं त्या दिवशी? त्या दिवशी नाही, 8 दिवस फुलं ठेवायचा रोज. हो, रोज फ्लॉवर ठेवायचा. आणि मला वाटलं की कोणतरी असं एक मला धमकीची पत्र येत होती की ही वॉज अ ॲडमायरर. पण माहिती नाही मला की कोण ही फुलं ठेवतंय. तोच माणूस आहे का की जो मला पत्र पाठवतो. त्यामुळे मी तिथे एका कॉक्सनला सांगितलं होतं की जो कोणी हे पत्र ठेवतोय आणि फुल ठेवतोय त्याला पकडायचंय. तर त्यांनी सांगितलं नाही पकडलं. ह्यांनी मला पत्र आणून दिलं. कायमचं मी पकडलं. तो माणूस नाही पकडू शकला, मीच पकडलं. सुरुवात कशी झाली? काय, त्यांनी मला एका फर्स्ट प्रपोज केलं की आय वॉन्ट टू मॅरी यू. मी म्हटलं की शक्य नाही. दॅट वॉज इन 1988. 88. 89.
मग तुम्ही त्यांना थेट जाऊन प्रपोज केलं? डायरेक्ट द फर्स्ट साईट, लव्ह ॲट फर्स्ट साईट. मग तुमचं काय म्हणणं होतं? मी सांगितलं नाही, मला नाही लग्न करायचं, कारण मला आई वडिलांच्या परमिशननीच लग्न करायचं होतं. बरोबर आहे हो. की नव्हतं करायचं मला. का केलं? बघितलं मी ह्याच्या सगळ्या फॅमिलीला बघितलं. मला सगळे काय विचारतात माहितीये काय, तू नक्की काय नवरा बघून लग्न केलंस की सासू बघून लग्न केलंस? खरं खरं सांगते हे तुम्हाला की माझे जेवढे कोणी आहेत ना ते म्हणतात तू सासू बघूनच लग्न केलं असेल, नाहीतर ह्याच्यात तसं काय सासूला असं काही नाहीये. लग्न केलं. नाही, आज संधी मिळाली आहे ना. 35 वर्ष राहिलेलं सगळं बाहेर काढायचं. सासूबाई, हे काय सुरू आहे हे तुम्हाला माहिती होतं? सांगितलं लेकाने तुला मुलगी पसंत केली, मी दाखवतो. पण मला सांगा, लहानपणी त्यांची शाळा कुठे होती? पाचगणीत ना? पाचगणी तेव्हा नेव्हीमध्ये होते, पण सुट्टीला येत होते ना. नाही, पण सुरुवातीला लहान असताना पाचगणी. कितवी पर्यंत होता? शिक्षण पाचगणीला. शाळेत असताना सुद्धा अशी फुलं ठेवायचं का कुठे? पण मला काय म्हणायचंय, आता सुनानी डोकं महाबळेश्वर सारखं थंड ठेवलं पाहिजे, पाचगणी सारखं मध्यम पाहिजे, का वाई सारखं असं? सगळीकडे फिरल तसं जातं ना. आता मुंबईत आलं, ऐका, मुंबईच्या या मग गरम डोकं, पाचगणीत आल्यावर थंड डोकं. तसं वागावंच लागतं ना. काय दोन्हीकडे हात ठेवला पाहिजे. कोणी म्हणो ना म्हणो, मी तरी कन्फर्म म्हणतो, सासू बघूनच लग्न केलेलं आहे. आणि म्हणून स्ट्रॉबेरी सारखा टवटवीतपणा या संसारामध्ये गेली 35 वर्ष नांदतो आहे. तुमच्या घरी कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती? एकदम युद्ध. या आई, आईने तेव्हाचे बॉम्ब गोळे कसे असतील? सासूबाई, सुनेबद्दल काय सांगणार? कशी आहे सून? सून माझी लाखात एक आहे, हं. मला आवडणारी आहे. लेकाने मला दाखवली, मी म्हणलं तुला पसंत आहे म्हणजे मला पसंत आहे. व्हेरी गुड, खूप छान तुमचं. मला हे असं आवडतं, मोकळं ढाकळं असणं, हो की नाही? छान. तर सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? आता प्रश्नच नाही बदल करायचा, आमचं पटून गेलेलं आहे. एक याच्यातून त्या मला सांगू इच्छितात, 35 वर्षात नाही बदलला, आता काय बदललं? आता काय बदलायचं ना, आता आहे तोच बरा. काय कसं वाटतंय आज मला? एकदम चांगलं हा? वाटतं, एकदम छान वाटतं. त्या अशाच गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या दोघींना बघूया. खेळ सोपा आहे. समोर एक टप्पा टाकून तो जो छोटासा चेंडू आहे तो ग्लासमध्ये गोळा व्हायला पाहिजे. हां, एक, एक, दोन, तीन, एकापेक्षा जास्त गुणसंख्या तुम्हाला का मिळवता आली नाही? घाई गडबड. तुम्ही कसं काय हे जमलं? अंदाजावर. म्हणजे अचूक अंदाजाने अचूक जर एखादा अंदाजाने खेळ की खेळला, हा आपण ग्लास हा. आहे, इथं जर टप्पा मारला तर तो त्यात जायला पाहिजे, याचा अंदाज घ्यायला हे पाहिजे. अंदाज घ्यायचा. तुम्ही अनुभवाने तो अंदाज घेतला आणि या एकीकडे बघून दुसरीकडे टाकत होत्या, म्हणून अंदाज चुकत होता. आता इथून पुढे तरी अंदाज चुकणार नाही याची खबरदारी घेऊया. दोघींनाही अभिनंदन. हे बक्षीस तुमच्यासाठी. अभिनंदन, अभिनंदन. तुम्हा दोघींबद्दल आता ना घरातले काही बोलणार आहेत, बघूया काय बोलतात. मुलीबद्दल काय बोलायचं पण. नाही म्हणजे काय बरं बोला, कधी नव्हे ते.
म्हणजे एकदम चीअरफुल कपल आहे ते. आणि कधी पण म्हणजे कुठली पार्टी असू दे किंवा कुठला इव्हेंट असू दे. कळलं मला तुम्हाला चीअरफुल का आवडतं. हां, एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळं मामा असल्यामुळे जाईल तिथे मामा धमालच करतो. आणि मामीचं पण तसंच आहे, म्हणजे आमची एक सपोर्ट सिस्टम आहे आम्हाला पण ती. अजून कोण? मी छायापेक्षा सासूला तिच्या खूप मानेन, कारण तिने प्रत्येक वेळेला आपल्याला सुनेकडे व्यक्त चांगलं केलेलं आहे. तिला जे जे वाटलं तिथे दुबई असो किंवा सिंगापूर असो या ठिकाणी फिरायचं जरी असलं तरी ती सुनेकडे ती अगदी आवर्जून बोलायची. अगदी आपली मुलगी असल्यावर. आणि सुनेने सुद्धा तेवढ्याच हक्काने आपल्या आईला घेऊन सगळीकडे फिरलेले. एवढं मात्र अभिमानाने मला सांगावं असं वाटतं. थँक्यू. मला तुम्हाला विचारायचं आहे, इतकं सगळं जेव्हा बोलतात कसं वाटतंय? छानच वाटतं. म्हणजे काही जबाबदारी म्हणून मी केलं नाही. इट वॉज म्हणजे आतून स्फूर्तपणे केलं. त्यामुळे मला असं काही जबाबदारी अशी कधी काही वाटलीच नाही. सहजतेने सगळं आयुष्य मी जगत गेले. म्हणजे घर म्हणून बघावं लागलं नाही. मुलं 40 दिवसांची झाली की सासूबाई घ्यायच्या, त्यांच्याच पुढ्यात ती झोपायची, सकाळी उठून त्याच त्यांचं सगळं करायच्या. मला कधी असं जाणवलंच नाहीत की आपल्याला 2 मुलं झाली, त्यांचं आपण काय केलं. एव्हरीथिंग शी यूज्ड टू डू. सासरी आल्यानंतर माहेर पण जगलात तुम्ही? हो. हा, होय, खरंच. आणि सासूबाईंना सासूरवास झाला. त्यांना माहिती, ते मला माहिती नाही, ते त्यांना माहिती. बरं, आता या ठिकाणी काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं ते देणार आहेत, पण न बोलता. या दोघींपैकी घाबरायचं झालं तर कोणाला घाबराल? कारण काही नाही, ती डॉमिनेटिंग आहे थोडं. हे नको करू, ते नको करू, असंच नको खूप करू. बंधनं ना. बंधनं तशी मी पाळत नाही काय. हो, ते कळलं. पण ठीक आहे, डॉमिनेट करते, करू दे. स्वयंपाकात मदत करायची झाली तर कोणाला कराल दोघींपैकी? आईला. आईला. दोघींपैकी एकीला फिरायला घेऊन जायचं असेल तर कोणाला घेऊन जा? बायकोला. तुम्ही मुलांवर लक्ष ठेवा. नाही, कारण सून तिला फिरवती. हो, त्यामुळे मला मुलाची गरज जबाबदारी. नाहीये, माझी जबाबदारी सून मुलगा झाली आहे. पण आमच्याकडे उलट झालेलं हो. आहे. सून मला फिरवते, हा. कारण हे ड्युटी यायची. त्या आम्ही मोकळे असतो सगळं. पार हे भारत अर्धा फिरवलंय मला. अरे वा. दुबई वगैरे, किती छान. बँकॉक, थला आम्ही दोघींनी फिरलंय. वा. सगळं काशी, रामेश्वर सगळं राहील झालंय. आता थोडंसं राहिलं ते बघायचं. थोडं काही राहिलंय ते बघूया. थोडंसं राहिलंय ते बघायचंय म्हटल्यानंतर सुनेने तुम्हाला फिरवलं, हा. पण थोडंसं राहिलेलं अजून फिरायचंय असं म्हटल्याबरोबर मुलाचे डोळे फिरलेत. मग राहिलेले तो दोघं घेऊन जातील ना. हे नेणार, काळजी करू नका. काळजी करू राहिले ते नका. दोघं घेऊन जातील आता. तुम्हाला या दोघींपैकी जास्त कोण बोलतं हो? न चुकता अभिषेक. या दोघींपैकी तुम्हाला जास्त टेन्शन कोण देतं? म्हणजे तुम्हाला सगळे गुण तुम्हालाच मिळाले आज. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. अरे वा. तुमच्या दोघींवरती आरोप आहेत आई. बोला ना, काय आरोप आहे ते सांगा. हा प्युअर पाचगणीचा आवाज होता. बोला ना. सुनबाईंना शिक्षणाची आवड आहे, त्या हेल्पफुल आहेत, आणि घरी कुणी आलं तर प्रेमाने जेवण करून तुम्ही त्यांना पाठवता. हा आरोप नाहीये, हे कौतुक केलंय कोणीतरी. तुमच्याबद्दल सुद्धा कौतुक केलंय. आई, मनासारखं झालं नाही की चिडचिड होते? नाही, पण चिडचिड करायचं काही कारणच नाही, कारण सगळं ती बघते, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. बाई बोलू का बोलव, त्यामुळे चिडचिड मला होते ना. मत जुळून येतं. मला तुम्हाला विचारायचं, हे ज्याने कोणी लिहिलंय ते तुम्हाला मान्य आहे का? सुनबाई अजिबातच चिडत रागवत नाही. चुकीचं आहे. खोटं आहे ना? खोटं आहे ना? खोटं आहे. मी आपलं तुमच्याकडनं कन्फर्म केलं. थोडासा आळशीपणा सुनबाई करतात घरात. आळशीपणाने काही करावंच लागत नाही ना. मी काय ऐकलं नाही, मी काय बोलणार नाही. हो, आहे मी अशी आहे. नाही, मी नाही म्हटलं असं. हे लिहिलंय कोणीतरी, उगाच बोलवलं तुम्हाला काल फोन करून. छान गुण आहे तुमचा. तुम्हाला स्वयंपाक करण्याची आवड नाही. सासूबाई, तुमचा रागीटपणा आहे, तापटपणा आहे, आणि पाचगणीच्या मैत्रिणींचं फार कौतुक सतत सांगत असता तुम्ही. काय हसू नका रे तुम्ही. हा बाऊल तिकडे दिला तर कधी येईल ठाळ तर माहित नाही.
काचेची हंडी, माझी हंडी बुटायची. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? आळशीपणा कमी करेन. पण आळशीपणा कमी कर. तुमच्या या वाक्यानंतर सासूबाई काय गोड हसल्या माहितीये का? नाही, मी त्यांना कसं असं कसं कसं अजिबात नाही कॉम्बिनेशन वाटत. होतं दोघांचं सांगू तुम्हाला. आळशीपणा कमी करेल. सासूबाई तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? स्वभावात आता मी काय करू बदल? दुसऱ्याने सांगितलं ना तुम्ही बदल करा तर ठीक आहे, पण मी माझ्यात कशी काय बदल करू? करेक्ट आहे. हा. मग आपलं आपण म्हणून काही करू शकत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी बरोबरच वाटतात, बरोबर, समोरच्याचा प्रॉब्लेम आहे, आपला काय नाही. म्हणून तो प्रॉब्लेमच नाहीये. करेक्ट आहे, मला आवडतोच हा स्वभाव. सॉरी म्हणायचं असेल आईला आईला का? आणि सासू सासऱ्यांना का त्यांची मुलगी पळवून मी लग्न केलं. सासूबाई 35 वर्षांनी सॉरी म्हणायला मला यायला लागलंय, कळलं? पण नाही लग्न करायच्या आदल्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलोलो, स्वतः न्यायला गेलेलो. त्यांना सांगितलं असं मी उद्या लग्न करणार आहे, तुम्ही यायचं तर या वगैरे. नाही काही बोलले नाही. मग आम्ही स्वाभाविक आहे, त्यावेळची 35 वर्षापूर्वीची सिच्युएशन काय असेल. हां, आणि तरीसुद्धा आज सगळं इतकं छान आनंदाने, अर्थात नंतर त्यांनी स्वीकार केला, तुम्ही सगळ्यांनी आपलंसं जुन्या गोष्टी विसरून गेला. त्यावेळेला लव्ह मॅरेज करणं आणि ते स्वीकारणं हे फार खरं तर त्या कुटुंबासाठी खूप वेगळ्या हाल अपेष्टा देणारं असू शकतं. कारण त्यावेळची आजूबाजूची मानसिक स्थिती, लोक काय म्हणतील अशी परिस्थिती असू शकेल. तर या सगळ्या वातावरणामध्ये आज सगळं कुटुंब इतकं छान खळाळून हसतंय, यात सगळा आनंद दडलेला आहे. आणि या घराची ऊर्जा ही माऊली आहे हे लक्षात येतं. अगदी. अर्थात तुम्ही आहात, तर तुम्हाला शुभेच्छा. ही ऊर्जा अशीच कायम राहो, सगळं कुटुंब हसत राहो, आनंदात राहो, असं म्हणत क्षण आला आहे पैठणीचा. सासूबाई, पैठणी कोणाला मिळेल आज खेळात? सुनबाईला मिळाले तरी आनंदच आहे. पण मला मिळाली तर जास्त आनंद आहे. तो प्रश्न नाहीये, जर सुनेला दिले तरी चालते. होय ना? हो. सुनबाई, कोणाला मिळेल पैठणी असं वाटतं तुम्हाला? सासूबाई. सासूबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे. आम्ही आणि आईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.